गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. तन्मय मात्रे ओहो बाबा 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 चिली फिटकारी लेमन गुटका बॉलर मोकर बॅटर ठोका ठोका ठोकम ठोक डीजे. बाबा 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 बेकार आईनाचा फटका मारायला लागला गडी. काय ना ठेला गड्यानी निक्की गावठी फटका होता बेकार. लय हाणाईल गड्या. बॉलर सावध. मयूर मेहरला पाहता स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय तन्मय. हो खुला टाकला होता. खुला टाकला चेंडू हलक्याच्या हाताने कटकले. चेंडू एकदा उत्तर वेगाने मिळेल मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहिला पण त्या ठिकाणी तेजसच्या माध्यमातून एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने पाहतो आपण एरंजाड संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. पहा चांगले दानशूर व्यक्तिमत्व पाहता आपण आदरणीय नितीन म्हात्रे साहेब पाहता आमच्या व्यासपीठावरती वाटचाल करत असताना आणि सातत्याने या स्पर्धेसाठी भरपूर सहकार्य. रात्रीचा पहिला आपण रात्रीचा जेवणाची सुद्धा सोय केली होती साहेबाने. या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत. या नितीन साहेब पाहता आमच्या व्यासपीठावरती आणि आज मॅचचा मात्र आनंद घेत असताना जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चांगली फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहा पहिल्या चेंडूवरती आला फटका जरूर. त्यानंतर मात्र पाहिला आपण कमबॅकिंग गोलंदाजी करत असताना हो चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न. थोडासा दिशाहीन गोलंदाजी पहिली. म्हटलं जातो वाईट चेंडू फेकलाय. नासका चेंडू नरकतला चेंडू. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. वाईट चेंडू फेकलाय. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला. पहा आदरणीय शंकर शेठ मात्रे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित होतं आणि या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य तब्बल 2000 रुपयाचा आर्थिक सहकार्य केलाय. आणि या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने आणि पूर्ण आदर्श ग्रामस्थ क्रिकेट संघाच्या वतीने आपला सहर्ष स्वागत आहे. पहा विचार केला तर चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. झेल उडाली आहे. झेल पकडलाय. संपलाय पहिला फलंदाजाचा खेळ. मयूर मेहरला मात्र माघारी परतावा लागेल. पहिला झटका क्रमांक लागलाय. म्हटलं जातो ना पहिला गडी घरात पहिला हादरा. पहिली साडेसाती निष्ठा बनवते अपशगुन. पहिलं लपड पाठीमाग. बॅक टू द आउट. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आहेत. पण विचार केला ना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा धमाका आला जरूर. त्यानंतर पहिला आपण कमबॅकिंग गोलंदाजी केली आहे चिन्मय या गोलंदाजाने. तन्मयचे मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर काय कमबॅकिंग गोलंदाजी केली आहे तन्मयने. तन्मय म्हात्रे पाहतो आपण जर्सी क्रमांक 18 नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद पाहतो आपण पुन्हा एकदा सज्ज झालाय. तन्मयला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. हो यॉर्करचा वापर केला होता. चांगला चेंडू डॉट चेंडू फेकलाय. कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली. पहिला चेंडू मात्र खराब फेकला होता. त्यानंतर मात्र काय चेंडू होता ते तन्मयने. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. चेंडू पकडलाय तोपर्यंत मात्र सिंगल मिळाली आहे आणि सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती टोटल धावा लागल्या गेल्या. एक गडी बाद एरंजाड संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. त्यावरती लक्ष सुद्धा बेल कमी खर्च करायचा आहे. पहिला सामना मात्र दमदार विजय प्रस्तावित केलाय वेलकम उसाडणे संघाने आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात वेलकम उसाडणे संघाला. आणि या स्पर्धेमध्ये ना हाई स्कोर होता मात्र पहा 82 धावा आणि 82 धावेचा पाठलान करत असताना काय सागर पाटील केलाय. त्याच्या सोबतीला खांदा खांदा लावून संकेत पाटील काय खेळलाय आज. पूर्णपणे उसाडणे नगरीपत्र दुमदुमले आज
पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती हो फुल टॉस उडवलाय चेंडू क्षेत्ररक्षण आहे पण त्याच्या आबाक्याच्या बाहेर मोजून मापून मारलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार गोलंदाजावरती हो थोडा 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 शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं पंच आमच्याकडे वलतील बाला माने सर आता आपण मॅम फ्रॉम कल्याण यांच्या वतीने हा चेंडू वाईट घोषित केला गेलाय खराब लाईन पाहतो आपण त्याचं एकमेव कारण मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर मात्र गोलंदाजावरती थोडासा दबाव आणि दबाव पाहतो आपण हो चांगला चांगला चेंडू यॉर्कर 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 फेकला होता यॉर्कर या चेंडूला म्हटलं जातो ना दांडा न शेंडा डायरेक्ट बुंदा त्या प्रकारचा हा चेंडू होता सिंगल मिळाली या सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला एरंदाज संघ 17 या आकड्यावर 18 या आकड्यावरती पाहतो आपण एक गडी बाद समोर पाहत आहे तेवढाच ताकदीचा संघ खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये स्कायरा 11 गावदेवी शिरडून संघ पाहतो आपण गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती हिमांशू मात्रेला पाहता आपण फुल टॉस पुन्हा एकदा होता कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय घरंगलत चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण एके ॲक्शन मध्ये चेंडू उचललाय फेकलाय कदाचित रन आउटचा धोका होता चेंडू मात्र गॅदर करता आला आणि या हिमांशू मात्रे याला तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती दुसरा षटक सुरू आहे दुसऱ्या षटकाचा विचार केला चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये षटकार जरूर आला हो खोला टाकला होता खोदून काढलाय चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण शेवटच्या मुवमेंटला चेंडू स्टॉप केला जातोय तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल एकापेक्षा काही नसेल एका धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला जाऊन पोहोचलाय एरंजाड संघ 21 या आकड्यावरती एक गडी बाद सुरुवात मात्र चांगली केली आहे सुरुवात मात्र चांगली झाली आहे एरंजाड संघाची पाहतो आपण पुन्हा एकदा सज्ज झालाय हिमांशू मात्रे गोलंदाजी मार्क वरती सज्ज हो पुन्हा एकदा फसवा टाकला होता गती मंत्री थोडासा मिश्रण केला होता कदाचित पुन्हा एकदा चुकी केली आहे लेग बाईच्या 22च्या स्वरूपात 1 मिळेल एका धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला जाऊन पोहोचला 22 या आकड्यावरती कदाचित हिमांशूने ना 2 वेळा चुकी केली आहे आणि क्रिकेट मध्ये ना छोट्या छोट्या चुका त्या छोट्या छोट्या चुक्यांची ना शेवटच्या क्षणाला मात्र किंमत मात्र मोजावी लागते पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राइक एंडला फलंदाज रोहनला पाहता आपण हो खोला टाकला होता खोदून काढला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण पाहिला काय क्षेत्ररक्षण राहिलाय मूर्ती लहान पण कीर्ती महान पाहतो आपण क्षेत्ररक्षणाची तन्मय मात्रे ज्याने पहिला षटक फेकला होता दुसऱ्या षटकाचा मात्र वाजवी केस संपला गेला धावपटलावरती टोटल धावा पाहतोय एरंडार संघ जाऊन पोहोचला एक गड्याच्या मोबदल्यात 23 या आकड्यावरती चला थोडासा फास्टली गेलायचा आपण टोटल पाहिला पण 23 धावेवरती जाऊन पोहोचला एरंडार संघ एक गड्याच्या मोबदल्यात अजूनही मात्र विचार केला ना मैदानाच्या आतमध्ये सुरुवात मात्र दमदार झाली आहे एरंडार संघाची प्रत्येक षटकाचा विचार केला 11:30 ची सरासरी गाठली आहे तिसरा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती स्कायरा 11 गावदेवी शिरडून संघाचा तेजस मात्रेचा वापर केला गेलाय गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहतो आपण तेजसचा वापर केलाय स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज 2 षटकाचा वाजवी केस आपला 2 षटकामध्ये तब्बल 23 धावा तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल पंचांचा सिग्नल येतोय तेजसला पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती हो खोला टाकला होता खोदून काढला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी जज करतोय चांगला जजमेंट पाहिला आपण
मंथन आणि चांगला झेल टिपलाय, संपलाय फलंदाजाचा खेळ. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. सनी राणे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. जबाबदारी घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. तेवढा ताकदीचा संघ पाहतो आपण स्कायरा 11. गावदेवी शिरडून संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. एरन जाड. सुरुवात मात्र चांगली झाली आहे दोन्ही संघाची. टोटल पहिला पण 2300 आकड्यावरती दुसरा झटका लागलाय. सनी राणे स्ट्राइक एंडला. हो फुल टॉस होता, फुल टॉस होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कदाचित डायरेक्ट हिट करण्याचा अंगलट ठरलाय का हा प्रश्न पडला आता तेजसला. चेंडू जाईल हा चौकार. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, काय घडलंय आणि मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतो. तब्बल 1+4 या 5 धाबा मिळतील. 5 धाब्याच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला. 28 या आकड्यावरती. काही गरज नव्हती, काही गरज नव्हती डायरेक्ट हिट करण्याची. फेकी थोडीशी खराब आली तेजसची. 1+4 5 धाबा टोटल पाहिला. 28 या आकड्यावर 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला एरन जाड संघ. समोर खेळत असताना स्कायरा 11 आई गावदेवी शिरडून संघ पाहतो आपण. तिसरा षटक सुरू आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय तेजस. फुल टॉस होता, फुल टॉस होता. लो फुल टॉस हलक्याशा हाताने कट केला चेंडू. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. दुसरीचा कॉल केलाय. तू मै पाहिला आपण. बेडूकचा पॅ फिल्डिंग खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. तोपर्यंत मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. आणि या 2 धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय एरन जाड संघ 30 या आकड्यावरती. 2 गाड्याच्या मोबदल्यात कमबॅकिंग गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केली आहे तेजसने. हो यॉर्करचा वापर केला होता. म्हटलं जातो ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा, त्या प्रकारचा चेंडू होता. तेजसच्या माध्यमातून लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा टोटल पाहताय. दोन्ही दिवस मात्र आंबे संघाने गाजवलेत. जे कालेश्वर कालेश्वर संघ आंबे संघाने दोन्ही दिवस गाजवलेत. हो डायरेक्ट फुल टॉस होता. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी जज करतोय आणि कदाचित झेल सोडलाय का मॅच हा प्रश्न पडला आता. भीमर साठी मात्र तिसऱ्या पंचासाठी रेपर केलाय. हाईट फॅक्टर चेक केला जाईल या ठिकाणी. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहता आपण आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय. स्पेअर डिलिव्हरी बाप. चेंडू मात्र उतरतोय खालती, थोडासा डीप खालती आहे चेंडू आणि तोपर्यंत मात्र धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय तेजस. राईट मोर द विकेट. हो खोला टाकलाय. पुन्हा एकदा खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. यावेळेस मात्र मोजून मापून मारलेला फटका. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
ट्विल्टची मैदानाच्या आतमध्ये मागणी केली जाते. तर विनंती असेल आपल्याला 12th मॅन आपल्याला जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 12th मॅन आपल्याला जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ट्विल्टवाली पाहतोय आपण 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. दापटला वरती टोटल धावा पाहतोय. एरंजार संघ जाऊन पोहोचला. 38 या आकड्यावरती पा कदाचित झेल सोडला आणि त्या झेलची किंमत मात्र मोजावी लागली मैदानाच्या आतमध्ये. स्काय राहिली मन गावदेवी शिरडोन संघाला. आणि क्रिकेट मध्ये म्हटलं जातो पकडा झेल तर जिंकाल तुम्ही क्रिकेटचा खेळ सातत्याने म्हटलं जातो. आणि क्रिकेटमध्ये ना छोट्या छोट्या चुका आणि त्या चुक्यांची किंमत मात्र मोजावी लागते. त्यानंतर पाहतो आपण नेक्स्ट मॅच पाहाल आपण विनर विपक्ष विनर. पहिला सामना पहिला आपण वेलकम उसाटणे संघाने बाजी मारली आहे. त्यानंतर या दोन्ही सामन्यामध्ये जो संघ बाजी मारेल तो थेट उसाटणे संघाशी दोन हात करेल. सागरची काय बॅटिंग राहिली आहे, काय संकेतची बॅटिंग राहिली आहे. सागरने तब्बल 48 धावा 50 पासून 2 धावेपासून दूर होता. त्यानंतर त्याच्या खांद्याला खांदा लावून संकेत पाटीलने तब्बल 31 धावा म्हणजे दोन्ही फलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा मात्र प्राचारण केलं जातोय. स्पीडअप करायचं आहे आपण. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तन्मयचा वापर केला जातोय. चांगली गोलंदाजी. ज्या तन्मयने पहिला षटक फेकला होता 1 विकेट मात्र नावावरती ठेवली होती आणि 10 धावा खर्च केल्या होत्या त्या तन्मयला पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये वापरला जातोय. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राइक एंडला फलंदाज सनी राणेला पाहतो आपण. सनी राणे आणि त्याच्या सोबतीला जोडी पाहतो आपण प्रसाद. सनी आणि प्रसादची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. खोला टाकला होता खोदून काढलाय. खुरप्या शॉट पाहतो आपण. क्षेत्ररक्षण त्या दर्जाचं झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र सिंगल आणि सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो रिवर्स. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. रिवर्सला म्हटलं जातो ना लगा तो आबाद नाही तो बरबाद. आणि या फटक्याला नाव दिलं दशरथ सरांने एड झवा फटका. एड झवा फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला एरंजाड संघ 40 या आकड्यावरती 2 गडी बाद. पुन्हा एकदा सज्ज झालाय तन्मय. ओहो खोलात टाकलाय खोदून काढलाय. खुरपून मारलेला हा खुरप्या शॉट. बिग हिट षटकार. काय फटका होता, काय फटका होता. आणि या फटक्यामध्ये नजाकत होती, ताकद सुद्धा भरपूर होती. ताकदीचा भरपूर वापर. तन्मय मर्तीवरती हल्ला चढवला जातोय. ओ पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षण आहे यावेळेस. थोडासा मिस टाइम फटका. ताकदीचा कमी वापर मिळालाय आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. झटका क्रमांक लागलाय हा तिसरा. पण डीजेच्या माध्यमातून नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. 46 वरती हा तिसरा झटका लागला आणि त्यानंतर नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. समीर मेहरला पाहता आपण स्ट्राइक एंडला. पुन्हा एकदा सज्ज झालाय तन्मय. हो यॉर्करचा वापर केला आणि पंचांच्या बोट आकाशाकडे. तू चल मया हे तुन्ना काय घडते मैदानाच्या आतमध्ये. मामा ठाकुर सपना भी भाग गया और करण भी भाग गया. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा. ओहो झिंगो डीजे वाले के साथ.
एरंजाड संघाचे ज्या प्रकारे चिन्मय पुन्हा एकदा चिन्मयला प्राचारण केलाय, काय गोलंदाजी केली आहे तन्मयने, दमदार गोलंदाजी राहिली, 2 चेंडूमध्ये 2 विकेट. पुन्हा एकदा हा पंचांनी मात्र बीमर घोषित केलाय. थोडासा दिशाहीन गोलंदाजी पाहिली आहे या गोलंदाजाची. खराब चेंडू फेकलाय. 1+1 या 2 धावा मिळतील. 2 धाबेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 48 या आकड्यावरती एरंजाड संघ जाऊन पोहोचला. थोडीशी खराब गोलंदाजी पाहिली आपण तन्मयची. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता आणि पुढचा चेंडू मात्र फिट असेल. संधी आहे फलंदाजाकडे. फुल टॉस चेंडू पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, त्याच्या आबाक्याच्या बाहेर जाईल चेंडू. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार. हाय तो दमदार चौकार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हरवला गेलाय. चेंडू हरवला, फुटला आणि भिजला तर नवीन निला जाईल यावरती लक्ष असू द्या संघ. पा विचार केला नाही या चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला. एरंजाड संघ जाऊन पोहोचलाय 52 आकड्यावरती. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जमा केली. सुरुवात मात्र चांगली झाली आहे. 4 षटकाचा वादवी गेम संपला गेलाय. टोटल पाहिला पण 53 आकड्यावरती जाऊन पोहोचला. नवीन गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. मानस पाटीलचा वापर केला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करायचा यावरती लक्ष असू द्या. स्कायरा 11 टोटल पहिल्या 52 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड 52. स्पीडअप करायचा आहे थोडा. स्कायरा 11 शिरडून संघ पण थोडासा फास्ट केलायचा आहे. वेळेचा पूर्णपणे बंद असेल यावरती लक्ष असू द्या. त्यानंतर वेलकम उसाटणे संघाला विनंती असेल. हा सामना संपल्यानंतर लगेच आम्ही विनर सामना खेळवणार आहोत, तर आपणही तयार राहा. 5वा षटक घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. कामेश पाटीलचा वापर केला गेला. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा मानस पाटीलचा वापर केला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती. जर्सी क्रमांक 63. चला स्पीडअप करायचा आपण थोडासा. वेळेचा पूर्णपणे बंद असेल यावरती लक्ष असू द्या संघ. पुन्हा एकदा सज्ज झालाय. फुल टॉस होता. एक धाव तर पूर्ण केलं झाली आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. तेजसचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नसेल आणि एका धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 53 आकड्यावरती. अजूनही या षटकाचा विचार केला 5 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल हा प्रश्न पडला आता एरंजाड संघाला. हो पुन्हा एकदा उंच उडालाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. जज करतोय चांगलं जजमेंट आणि झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये. हा 5वा. फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्क वरती पाहतो आपण. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर विकेट. हो चांगला खोलात होता, खोदून काढलाय. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी. एका ऍक्शन मध्ये चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट झाली मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय विजय म्हात्रे साहेबांकडून तब्बल या टुर्नामेंट साठी तब्बल 2000चा आर्थिक सहकार्य आणि या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो. साहेब मैदानाच्या आतमध्ये काय सुपला शॉट पाहिला आपण. एका टप्प्यावरती चेंडू उचलला फेकला तोपर्यंत मात्र या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा
आणि या दोन धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला 55 आकड्यावरती. 55 धाबा धावपटलावरती लागल्या गेल्या. अजूनही या षटकाचा विचार केला 3 चेंडू शिल्लक आहेत. आदरणीय बंटी म्हात्रे साहेबांचं आगमन झाला या ठिकाणी. स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत, आयोजकांच्या वतीने भरपूर सारा आभार. हो यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. त्याला फलंदाज नवीन येणारा फलंदाज थोडासा फास्ट लिहायचा आपण. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टोटल स्कोर जाऊन पोहोचला आपण पाहतो आपण. हो थोडासा शरीरावरती चेंडू फेकला होता. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसरीचा कॉल केलाय, क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी. थोडासा फंबल पाहतो आपण. तिसरीचा प्रयत्न मात्र यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, खराब फेकी पाहतो आपण. ओहो आको आको में इशारा. आणि मैदानाच्या आतमध्ये बघता बघता या 3 धावा कंप्लीट झाल्यात का हा प्रश्न पडला आता. चांगली धाव संख्या पाहतो आपण. टोटल पाहत आहे धापटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचला ना. 61 धाबेचं लक्ष ठेवलं. चांगली धाव संख्या मी म्हणेन एरंजाड संघाने जमा केली आहे. स्कायरा 11 शिरडून संघापुढे. वादविकेत संपला गेलाय. धावपटलावरती टोटल धावा लागल्या गेल्या 60. 61 धावेचं लक्ष ठेवलंय. समोर पाहत आपण स्कायरा 11 ऐक अवधवी शिरडून संघ. 59 धावेचं लक्ष ठेवलं गेलंय. पुरा टार्गेट सेट क्षमा असावी, थोडासा मिस्टेक मध्ये पाहता आपण. 59 धावा झाल्यात. 60 धावेचं टार्गेट सेट केलंय, म्हणजे 60 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 5 षटकामध्ये. समोर पाहत आहे संघ स्कायरा 11 शिरडून संघ. समोर पाहताय तेवढ्या ताकदीचा संघ पाहता आपण एरणजाड संघ. आणि जाऊया पुढच्या सत्रामध्ये श्रवण धुमाल यांच्याकडे. चांगला गोड आवाज पाहता आपण बदलापूरचा. चांगली स्पर्धा पाहता आपण. श्री मलंगड चषक आयोजित आदर्श क्रिकेट संघ खरड दमदार स्पर्धा पाहता आपण. आणि या स्पर्धेमध्ये पाहता आपण
आकर्ष ट्रॉफ्या चमचमदाण्या आणि त्यानंतर मालिका वीर साठी पाहता आपण LED टीव्ही स्मार्ट टीव्ही पाहता आपण। चला स्पीडअप करायचं आपण थोडासा। एरंजाड संघ क्षेत्ररक्षण आपल्याला लगेच लावून घ्यायचंय, यावरती लक्ष असू द्या। थोडासा वेळेचा खर्च कमी करायचा आहे, पूर्णपणे वेळ वाचवायचा आहे। 5-5 षटकाचे आपण सामने खेळले होतो आणि संध्याकाळी मात्र जेवढे लवकर सामने संपतील चला एरंजाड संघ पण का उशीर करताय, विनंती आहे आपल्याला, आपण थोडासा फास्टली खेळायचा। आदरणीय दत्ता मात्रे साहेबांच्या माध्यमातून पाहतो आपण कमिटीसाठी तब्बल नाश्त्याची सोय केली आहे। तब्बल 500 रुपयाचा नाश्ता मागवला साहेबाने। आणि पुढच्या सत्रामध्ये जाऊया बदलापूरचा गोड आवाज श्रवण धुमाल सरांकडे। हॅलो हॅलो ठीक, थँक्यू सो मच। लढत आपण पाहता एका बाजूला शिरडोंबी आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला जर्मन क्रिकेट क्लब एरंजाड संघ आपल्याला पाहायला मिळतो। स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतो तकदीर पाटील आणि नॉन स्ट्राइक एंडला आशिष। ओहो सणीचा बॉल, यस अंपायर सिग्नल, बॅट्समन OUT। धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये पहिला शिरडोंबी या टीमला। आशिष इज गो। रोहन पाटील स्ट्रायकिंग गेला। ओहो समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, व्ही मध्ये फटका करायचा होता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून। डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला ऋतिक होते। सर्कलच्या बाहेर दोन आपल्याला पाहायला मिळतात, एका बाजूला वाडिश लॉंग ऑनला ऋतिक, वाडिश लॉंग ऑफला समीर मेहर आपण पाहतोय। मिड ऑफ मध्ये प्रसादला पाहतोय, शॉट कव्हर पॉइंटला रोहन, गली रिझर्व मध्ये वेदांत पटोले। ओहो लेग कटर मैदानाच्या आतमध्ये चेंडू टप्पा पडला, हलकासा टेकअप झाला आणि थेट जाऊन विसावलाय। विकेट किपर चंदू मेहर यांच्या हातामध्ये आताचा बॉलला डॉट तकदीर पाटीलच्या अगेन्स्ट सडी राणे। ओ यावेळेला देखील बॅटची टॉप एज बॅकवर्ड रिझन मध्ये बॉल चालला, वेदांत पटोले त्या ठिकाणी तैनात। एक धाव इथे मिळेल, एका धावेच्या साथीनं संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय। तो तब्बल 3 अंकावरती षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती आहे। लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर, स्ट्रायकिंग एंडला रोहन पाटीलला आपण पाहतोय। व्हाईट आर्मी शिरडोंबी, शेवटचा बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय, फटका जबरदस्त आहे। लॉंग ऑफ मधून समीर मेहर पोहोचला, एक कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि इथे दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर राहिलेत यशस्वी। बघता बघता 2 धावा झाल्या सहजरित्या कंप्लीट। 5 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम शिरडोंबी SDZ।
मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती नन्ना मुन्ना खेळाडू जरा वेदांत पटोलेचा जर विचार करायला गेला तर बदलापूर विभागामध्ये भरपूर चांगला क्रिकेट तो इरंजा टीमच्या माध्यमातून खेळत असतो आणि तो सध्याच्या घडीला वेदांत पटेल बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये स्ट्रायकिंग एंडला तकदीर पाटील एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला अनुभव आपल्याला पाहायला मिळते पण त्याच्या अगेन्स्ट बॉलिंग ट्रॅक वरती वेदांत यंगस्टर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो पहिला बॉल समोर आलाय आणि समोरच मारलाय बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर तकदीर पाटीलचा हा पहिला वार चेंडू सीमा पार धावा मिळतील 6 षटकार थँक यू पहिला बॉल वरती केलाय बहु स्वागत वेदांत पटोलेचा तकदीर पाटील न स्कायरा 11 गावदेवी क्रिकेट क्लब शिर्डोना संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय 60चं लक्ष आणि लक्ष्याचा पटला करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो वेदांत पुन्हा एकदा निघालाय तकदीरच्या गेज दुसऱ्या बॉलमध्ये फटका मिस्टायमिंग आहे फिल्डर पोहोचलाय आणि कोणतीही चुकी होणार नाहीये टिपलाय फिल्डर नसेल आणि तकदीर पाटीलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो वेदांत पटोलेच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती षटकार जरूर ठोकला तकदीर पाटीलला पण त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लगेचच क्विक रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये दिलाय ते म्हणजे वेदांत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तब्बल 4थ्या क्रमांकावरती मंथन पाटीलला आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 नेक्स्ट बॉल मंथन तयार ओहो या वेळेला टप्पा पडला बाहेर निघाला एक्स्ट्रा बाउन्स घेतला बॉल आणि थेट जाऊन विसावला विकेट कीपरच्या हातामध्ये अंपायर सिग्नल व्हाईट बॉल ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर होता हा बॉल आणि पंचाने सांगितलंय की एक्स्ट्राच्या स्वरूपात ही एकदा टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल संघ जाऊन पोहोचेल 12 अंकावरती 12 ऑन बोर्ड सुस्वागतम 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 या दरम्यान अभिमन्यूजी मात्रे साहेबांचा शुभागमन झाला त्यांचा देखील करूयात या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत ऑनसाइडला टर्न केलाय मिडॉनचा फिल्डर पोहोचतोय धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक सिंगल आणि एका धावेच्या साथीनं धावफलक 13 अंकावरती पहिल्या बॉलवरती षटकार दुसऱ्या बॉलवरती विकेट तिसरा बॉलर मैदानाच्या आतमध्ये वाईट आणि लगेच तिसऱ्या बॉलवरती इथे आले सिंगल 13 लागल्या गेल्या 60 करायच्या म्हणजे अजूनही 47 ची गरज या मॅच मध्ये ओहो लेग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला समोरून बॉल बाहेर निघाला अंपायर सिग्नल डॉट फॉर सूरज दादा मात्रे यांचं इथे शुभागमन झालं त्यांचं देखील करूयात स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि ग्रामस्थ मंडळ खरड आपण जर आला असाल तर या पण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानानं विराजमान व्हा संदीप दादा मात्रे या पण आपलं देखील सहर्ष आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे आणि बघता 5 बॉलचा वाजवी खेळ इथे कंप्लीट झाला 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात षटक क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल स्टील 1 टू गो लास्ट बॉल ऑफ दी सेकंड ओव्हर वेदांत पटोलेच्या अगेन्स्ट मंथन पाटीलला आपण पाहतोय जो तब्बल 4थ्या क्रमांकावरती आला आहे शेवटचा बॉल
शेवटचा बॉल टप्पा पडला एक्स्ट्रा बाउन्स घेतला हुक करायचा प्रयत्न बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चालला फिल्डर धावतोय पळतोय आणि अखेर बॉलला स्टॉप केलाय बघता बघता दोन तर कंप्लीट झाल्यात तिसरेचा प्रयत्न नाहीये आणि ते दोन धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना ऋतिक त्या ठिकाणी तैनात अप्रतिम फिल्डिंग ऋतिकची आपल्याला पाहायला मिळाली दोन धावा इथे संघासाठी वाचवल्यात दोन धावा बॅटरच्या दरम्यान एकवटल्यात आणि दोन धावेच्या साथीनं ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे कंप्लीट झालाय दोन षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात उत्तर अर्धामध्ये बॅटिंग करत असताना स्कायरा 11 गावदेवी क्रिकेट क्लब शिरडोन या टीमची टोटल 2 गड्यांच्या नुकसानात 16 अंकावरती पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक दुसरं आणि सांघिक खोट्यातील हे तिसरं षटक हाताळण्यासाठी सनील आपण पाहतोय सध्याच्या कडेला ओव्हर नंबर 3 मध्ये स्ट्रायकिंगला बॅटर रोहन पाटील नौ स्ट्रायकिंगला मंथन पाटील पहिले बाद झाला आशिष पाटील त्यानंतर तकदील पाटीलला देखील माघारी परतावा लागला एक षटकार त्यांना देखील टोकला पण आता संपूर्ण जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये रोहन पाटील आणि मंथन पाटीलच्या खांद्यावरती येऊन टेपली तिसरं षटक पहिला बॉल आणि पहिला बॉलला फेकून दिलाय थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हवेची वार्तालाप करत चेंडू सीमा पार 6 धावा षटकार स्वागत सनी राणेच ते म्हणजे रोहन पाटील आणि ठोकला विकेट षटकार पुढचा बॉल दुसरा धीम्या गतीचा गती कमी केली व्हेरिएशन फिंगर रोल केले होते आणि खऱ्या अर्थानं सनी राणेची ओळख आहे कारण त्याच्याकडे कन्सिस्टन्सी आहे त्याच्याकडे इक्वेन्सी आहे हे सर्व काही त्याच्याकडे आणि त्या व्हेरिएशन वरती सातत्याने गोलंदाजी करतोय यावेळी देखील चांगला स्ट्रोक आहे एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये वेदांतला आपण पाहतोय दुसरीचा प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नामध्ये राहिलाय बॅटर यशस्वी बघता बघता 2 झाल्यात कंप्लीट आणि 2 धावेच्या साथीनं संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय तो तब्बलला 24 अंकावरती धीम्या गतीचा गती कमी केली होती गतीमध्ये नियंत्रण होतं पण वाईड यॉर्कर हाताळला होता पंच आमच्याकडे वळतात जगदीश दुधकर सर अंपायर सिग्नल दॅट्स वाईड बॉल याच दरम्यान आयोजन कमिटीचे अत्यंत जवळचे मित्र चिंचवली गावचे अष्टपैलू खेळाडू देवराजदादा म्हात्रे यांचं शुभागमन झालं त्यांचा देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत जाऊयात आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं जिथे फलकावरती धावा लागल्या गेल्या 26 लक्ष्याचा जर विचार करायला गेलं तर लक्ष्य 60 चे 26 लागल्यात आता 34 अजूनही करायच्यात या मॅच मध्ये येणाऱ्या 14 मध्ये स्टील टू गो बाची टॉपेज बॉल हवे मध्ये विकेट कीपर चंदू मेहर चेंडूच्या खाली कोणती चुकी होणार नाही टिपलाय चंदू मेहर नझेल आणि संपला बॅट्समन मंथन पाटीलचा खेळ 1 मोर विकेट
नंबर 5 पाचव्या क्रमांकावरती तेजस म्हात्रेला आपण पाहतोय. यावेळेला देखील बॅटची टॉपेज आहे. समोरच्या दिशेने मिड ऑफ फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. प्रचंड वेगाने चेंडू परत आला. चेंडूच्या थ्रोपैकी करेल, उचलेल तोपर्यंत एकदम एकवटण्याचा उदी होता आणि सहजरित्या शेवटच्या बॉलवरती सिंगल इथे एकवटली गेली. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. षटक क्रमांक 3 च्या अखेरीस धाफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 3 गड्यांच्या नुकसानात स्कायरा 11 गावदेवी शिरडोन या टीमची टोटल 27. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल स्विच हिट केलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि अखेर बॉल गोळीच्या वेगाने जाईल. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल वरती पहिला दमदार चौका. झाला त्यांचं देखील करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या बॉलवरती चौकार दर्शनच्या अगेन्स्ट. फ्लिक ऑफ द रिस्ट. या वेळेला स्लॉक स्वीप केला ट्राय आणि चेंडू जाईल सीमा पार. आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला मॅक्सिव्ह षटकार आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच दर्शनच्या अगेन्स्ट तेजस म्हात्रेच्या बॅटमधून. एका बाजूला मल्लंगड विभागातील एक दिग्गज आणि दादा संघ, त्यांच्या अगेन्स्ट बदलापूर विभागातील एक दिग्गज आणि दादा संघ, कल्याण डोंबिवली विभागातील शिरडोन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हो या वेळेला लेग कटर मैदानाच्या आतमध्ये दर्शनचा आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला बदलापुराचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच हिट करायचा प्रयत्न पुन्हा एकदा लेग कटर. सातत्यानं लेफ्ट आर्म सीमा गोलंदाज दर्शनला आपण पाहत आहे आणि लेफ्ट आर्म सीमा गोलंदाजाकडे नॅचरल कट असतो तो म्हणजे लेग कट. पहिल्या 2 बॉलवरती हल्ला जोडू चढवला दर्शनच्या अगेन्स्ट तेजस म्हात्रेने, पण तदनंतर पुढचे 2 बॉल राहिले गोलंदाज दर्शनच्या नावावरती.
स्टील 2 टू गो. या वेळेला बॉल हवेमध्ये भरपूर वेळ चेंडू तरंगतोय पण अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज ही श्री मलंगड चषक 2025 चा दमदार षटकार. तब्बल 16 आल्यात, आता 17 करायच्या येणाऱ्या 7 मध्ये. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 12 बॉल 33 ची आवश्यकता असताना अल्ला चढवला दर्शनच्या अगेन्स्ट. 16 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या. हा बॉल भरपूर महत्वाचा आहे. निर्णायक चेंडू आडवा पाटणं केलाय कडवा प्रहार. चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 6 पूर्णपणे षटकार. त्यांचा टीम विनंती असेल जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. 60चं लक्ष 49 लागल्यात 11 करायच्या शेवटच्या 6 मध्ये. आता मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती रोहन भालेराव अर्थातच विकी भालेरावला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती 6 बॉल मध्ये 11 डिफेंड करायचे. मैदानाच्या आतमध्ये स्टेपच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी दिली आहे कॅप्टननं. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 12 मध्ये 33 करायच्या होत्या. तब्बल 22 धावा खर्च केल्या गोलंदाज दर्शननं आणि आता समीकरण येऊन ठेपलंय. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये धावा करायच्या त्या 11. 11 runs to win after move from last 6 ball. सहा बॉल 11ची गरज रोहन. स्ट्राइकिंग इन ला बॅटर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानाच्या आतमध्ये या वेळेला फलंदाज होईल बाद. यस, वाईट प्लस विकेट म्हणजे आता समीकरण येऊन ठेवलंय. नो बॉल, यस, नो प्लस विकेट म्हणजे पहिला बॉल आता फ्री हिट असेल. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी धावा मैदानाच्या आतमध्ये करायच्या त्या 10. आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती रोहन भालेराव. 6 मध्ये 11 करायच्या होत्या. पहिला बॉल नो आला. आता समीकरण 6 बॉल 10 फ्री हिटचा बॉल. पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, खोदून काढलाय आणि अखेर लँड होईल थेट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवेशी गप्पा गोष्टी साधत चेंडू सीमा पार. 6 धावा षटकार. मैदानाच्या आतमध्ये ठोकले तेजस मात्रेंना. चला वेलकम उसाडणे टीमचे कॅप्टन या. पण नेक्स्ट मॅच आपल्याला
विनर पाहायला मिळेल. वेलकम उसाडण्या टीमचे कॅप्टन. शेवटचे 5 बॉल विजयासाठी धावा करायच्या मैदानाच्या आतमध्ये 4. 5 मध्ये 4 ची गरज. या वेळेला चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रीडचा बॉल होता पहिला, त्याच्यावरती टोकला षटकार. आता दुसरा बॉल आला मैदानाच्या आतमध्ये डॉट. 4 बॉल 4 ची गरज. क्रिकेटचा खेळ जर आणि तरला महत्व नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं. 4 मध्ये 4 ची आवश्यकता. या वेळेला आपल्या अनोख्या स्टाईलनं मॅचला केलाय फिनिश आणि सामना जिंकलाय टीम स्कायरा 11 गावदेवी क्रिकेट क्लब शिरडोन या टीमनं.